यामध्ये मी भारतीय संविधान दाखवलेलं आहे। सध्याची भारतातली जी वास्तव स्थिती आहे ती मला दिसते आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष जो शब्द आहे तो धर्म तसाच ठेवलेला आहे आणि निरपेक्ष कुठेतरी गळून पडलेला आहे, कारण की देशामध्ये कुठलं तरी धर्माचं वातावरण वेगळं निर्माण केलं जात आहे। लोकशाहीमध्ये लोकशाहीला थारा दिला जात नाही, नुसतीच दंडेलशाही चालू आहे। ती जी वाळवी आहे मनु विचारांची वाळवी आहे, आळी जी आहे ती पोकरती आहे आणि काही शब्द गळून पडत आहेत। देशात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी अनेक चळवळी उभ्या राहिल्या, आंदोलने झाली। अशा आंदोलनातूनच 1970च्या सुमारास दलित पॅन्थरचा उदय झाला। काळ बदलतोय, पण दलित, शोषित, वंचित घटकांवरील अत्याचार सुरूच आहेत। मात्र या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तरुण वर्ग रॅप, चित्रकला, नाटक, सिनेमा अशा माध्यमांचा वापर करत आहेत। छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी एका तरुणाने त्याच्या शिल्पकलेतून समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय। मी टाकलेला आहे काही शब्द ह्या कलाकृतीमध्ये। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, ही शब्द ना कुठेतरी गळताना दिसतात, न्याय मिळत नाही। आणि मला वाटतं की ती संविधानाच्या उद्देशपत्रिकेची शोभेच्या वस्तू नाही आहेत, ते माणसांना सजीव ठेवण्याच्या वास्तू आहेत। आणि मी कुठेतरी तोच प्रयत्न करतोय की संविधानाच्या रूपाने ती भूमिका स्पष्ट करावी, ते एक ॲज अ कलाकार म्हणून मांडावं। भारतीय संविधानाला कुठेतरी वाळवी गेलेली दाखवतोय आणि एक उंदीर दाखवतोय जो की कुरतडण्याचं काम करतोय, संविधान कमजोर करण्याचं काम करतोय। आणि त्याला मी कुठेतरी एक डेमोक्रॅसी नावाचं इंजेक्शन लावतोय। ही कल्पना कशी सुचली, म्हणजे हे वास्तव आहे की काय आहे? मूळ कल्पना सुचण्यामागं कारणच असं आहे की मी ज्या फॅमिलीमधून आहे, मी जे मुवमेंट पाहतो, मी ग्राउंड लेवलपासून मला त्याबद्दल अनुभव आहे। आणि मी चित्रकार राहण्याच्या पूर्वी मी भारताचा एक नागरिक आहे आणि 18 वर्ष पूर्ण झालेला नागरिक आहे। मला त्या गोष्टीबद्दल खूप गळगळ दिसतं, वास्तव दिसतं आणि मी ते पाहतोय कुठे न्याय मिळत नाही। मणिपूरसारख्या घटना होतात, स्त्रिया सुरक्षित नाहीत, कुठेतरी सोमनाथ नावाचा पोरगा वारला जातो, संविधानाच्या आम्हाला न्याय मिळत नाही, आम्हाला समता मिळत नाही, आमचा धर्मावरती ओझं दिलं जाते। आणि धर्म सिद्ध करण्याच्या चक्करमध्ये आय एम फर्स्टली अँड लास्टली इंडियन हे बाबासाहेब सांगतात आणि ते धर्म सिद्ध करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ते मला कायम दिसत आलेलं आहे। आणि मला वाटतं की एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि एक भारताचा नागरिक म्हणून धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहिलं पाहिजे आणि प्रेमच करत राहिलं पाहिजे आणि प्रेमच केलं पाहिजे। मी ह्याच्यापूर्वी एक कन्सेप्ट केलेली, त्याच्यामध्ये मी ते दाखवलेलं की एक नग्न पोरगा आहे आणि तो फक्त चड्डी घातलेला गरीब आहे आणि त्याच्या हातामध्ये वही आणि पेन आहे आणि तो विद्यापीठाकडे पळतोय। त्यावेळेस मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, पब्लिकने प्रश्न विचारला की हा विद्यार्थी काय आहे, तो पोरगा कोण आहे? मी म्हणलं ते विद्यापीठ भोंगळ्या नागळ्यांचं विद्यापीठ आहे, श्रीमंतांचं आहे, इथं येणारा पोरगा हा विद्यापीठाकडे चालला आहे, तो सुटबुटात येणार आहे, अपेक्षा आहे, आशावाद आहे आणि आंबेडकरी चळवळीची श्रीमंती आहे। त्या प्रज्ञा सूर्याच्या ह्याच्यामधनं विद्यापीठात शिकणारा जुना विद्यार्थी, आताचा विद्यार्थी आणि बाबासाहेबांचा लेकरू, आणि त्या संघर्षाला कुठेतरी बळ दिलं पाहिजे आणि संविधान जिवंत राहिलं पाहिजे। आणि आता 26 तारीख खूप जवळ आलेली आहे, ज्याला भारत प्रजासत्ताक होणार आहे आणि प्रजास्वातंत्र्य आहे। आणि मला वाटतं की ही ज्वलंत कायम आहे आंबेडकरवादामध्ये। भारतीय संविधानाला मनु विचाराची वाळवी लागली आहे हे दाखवताना कैलाश म्हणतो, कुठला रोग राहिला असेल तर त्याला देण्यासाठी अँटीबायोटिक बाबासाहेब आहे आणि ती टॅबलेट आहे। त्याच्यानंतर ही भ्रमात राहू नका याराहो, संविधान शाबूत आहे, मनुची वाळवी त्यास लागली आहे, रोज पोकरली जाता शब्द तुमच्या माझ्या हक्कांची, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाची, सत्तेत त्या धर्मांध संविधानाला उद्ध्वस्त करून पाहतायत आणि अशी सुरुवात त्यांनी केली आहे। बिनधास्त त्यांना ओळखले इथे, स्वातंत्र्यापेक्षा धर्म मोठा आहे, प्रत्येकाला देशापेक्षा जास्त जातीचा अभिमान आहे, ते विसरले असावेत कदाचित, नवी पिढी येते आहे लढायला आंबेडकरी विचारांचं औषध घेऊन, मनुची वाळवी नस्ताभूत करायला साठी।